हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, आमच्या सर्व पापी लोकांवर कृपा दया करा. तुझा आशीर्वाद म्हणून आशीर्वाद कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण निर्गम मध्ये ना 7 अध्याय 1 ते 25 वचनापर्यंत जायचं आहे. आणि परमेश्वर मोशेला देव म्हणून बोलतो की तू फारोचा देव होईल. आपल्या सर्वांना परमेश्वर देव बोलायचं म्हणजे तुम्ही देव आहात असं उत्पत्ती 1:27 प्रमाणे एक रूप दिलं. तर आज जर तुम्ही या गोष्टीचे अद्भुत गोष्टी कशा प्रकारे घडले, आज बरेच लोक अद्भुत गोष्टी करत आहेत, काही खोटे करत आहेत आणि काही सत्याची पण अद्भुत गोष्टी करतात. कारण सत्याची पण अद्भुत गोष्टी होतात, खोट्याची पण अद्भुत गोष्टी होतात. खोट्याच्या अद्भुत गोष्टीला एस नसते, त्याला देवाची ओळख नसते, त्याला फक्त माणसाची ओळख. म्हणून आजच्या काळामध्ये जे मोशे बरोबरचा परमेश्वर होता, बरोबर, तसं योशुआला पण त्यांनी तेच सांगितलं की जो परमेश्वराच्या आज्ञा पाळत आहे त्याच्या जवळ परमेश्वर आहेच. हालेलुया. 2 प्रकार आपल्या माणसाच्या पाठीमागे जीवन असते, पण आपल्या लक्षात नसते की हे तुमचा जर एक स्वार्थ असेल तर तिथे शैतान तुमच्यातून ते अद्भुत कार्य करायला सुरू होते. तर आज आपण यामध्ये जो फारो आहे त्याच्या घरापासून तो स्नान करायला जातो त्या नदीपर्यंत, म्हणजे त्याच्या देशात की त्याच्या मिसर देशात त्याच्या एरियामध्ये हालेलुया मोशे फरोड चाललेले. आणि हे दोघे चालत असताना त्याच्यामध्ये दैवी शक्ती धैर्याने परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे तो कार्य करायला सुरुवात केली. परंतु तिथे तांत्रिक मांत्रिक असतात, याची पण शक्ती दोघांमध्ये टफ झाली, पण विजय मात्र प्रभूचाच. तर आपल्या प्रत्येकामध्ये एक शिकायचं आहे की आपला हातून विजय परमेश्वराचा झाला पाहिजे, ना तुमचा झाला पाहिजे ना समोरच्या व्यक्तीचा झाला पाहिजे. जो खरोखर समर्थ आहे, योग्य आहे, त्याची शक्ती तुम्हाला जी दिलेली आहे त्या शक्तीद्वारे सार्वत्रिकच्या जीवनाचा परमेश्वर त्याच्याद्वारे आपल्या जीवनाचे अद्भुत चिन्ह चमत्कार घडतात. त्याची गौरव झाली पाहिजे. तसं मते 5 वेळाप्रमाणे तशा पद्धतीने दिले. जर आपण वाचू शकता ते वाचूया कोणीतरी की निर्गम 7 अध्याय 1 ते 25 वचनामध्ये सुरुवात करूया की कसं काय काठीद्वारे काय काय बनू शकते, आज्ञाद्वारे काय बनते. परमेश्वर जर आज्ञा देतो आणि तो त्याप्रमाणे करतो, त्याच्या हाताखाली जो सेवक आहे त्याला सांगतो, तो त्याचा संदेश बनवलेला जात असतो. हालेलुया. निर्गम 7 अध्याय वचन 1. त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा तुला मी फारोचा देव करीन. काय सांगितलं? मूर्तीचा देव नाही, फारोचा देव. आणि मोशेचा देव स्वर्गाचा देव. हालेलुया. म्हणून योहान मध्ये 10:35 मध्ये तसं वचन येशू ख्रिस्त पण देतो. आणि 3 अध्याय 22-23 वचन मध्ये मोशेने सांगितलेलं होतं येशू ख्रिस्त येणार आहे तुमच्या भाऊबंधातून. ज्या देवाची ओळख तुम्हाला एकदा झालेली आहे, तर पैशाची, वस्तूची ना, खाण्याची आणि कुठल्या चीजची ओळख करायची नाही, कुठल्या अद्भुत गोष्टीची पण विचार करायचे नाही. परमेश्वर स्वतः आपल्याद्वारे अनेक गोष्टी. आणि सगळ्यात मोठं चमत्कार जो जिंदगीमध्ये असतो ना, दुसऱ्या दिवशीची सकाळ असते ना, सकाळ ती बघायला मिळते ना, त्याला पहिला चमत्कार मिळतो. डोळे उघडतात तेव्हा ते चमत्कार आहे, डोळे बंद आहेत तत्पर्यंत चमत्कार नाही. त्या स्वप्नामध्ये कुठेतरी रमला जातो. हालेलुया. मला एक स्वप्न पडले. हालेलुया. बरेच लोक माझ्या जोडीला प्रार्थनेला आहेत, अशा ठिकाणी प्रार्थनेला आहेत की पूर्ण म्हणजे केंद्रच नाही मिळत, सगळी शेतीवाडी आहे तिकडे, म्हणजे शेती आहे फुल्ली. आणि त्याच्यामध्ये सांगणार हात उंच करा ना, देवाची स्तुती करायला सुरुवात करा. सगळे हालेलुया स्तुती करतो. हालेलुया. हे जीवन आहे बरं, हे जीवन आहे. जिंदगीत सगळ्यात महत्वाचे आहे ते देवाचं राज्य.
या राज्यामध्ये ज्या माणसाला खरा उत्साह आहे तो दुसऱ्या राज्यात त्याला उत्साह नाही, गुस्सा आहे. हालेलुया. गुस्सा कमी करू, गुस्साचा रस पिया पाहिजे, ते वाढला नाही. हालेलुया. तर आपल्या हर एक व्यक्तीला आध्यात्मिक जीवन जे आहे ते पहिलं पाहिजे. तर आज आपण या जुन्या करारामध्ये उतरायचं, कारण जुना कराराचा परमेश्वर कोण होता, नव्या कराराचा परमेश्वर कोण होता ते बघायचं. हालेलुया. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचा शेवटचा वधस्तंभाचा खेळण्याचा जो काळ आलेला होता, त्या काळात मोशे आणि एलियास त्याला भेटायला आले. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ता. हा एक संदेष्टा हा देव असून सुद्धा, कारण मोशेच देवाबरोबर बोलला आणि देवाबरोबरचे इतिहास या पृथ्वीवर मानव अवतार म्हणून मानवामध्ये प्रीती कसं ठेवावं, माणसाने कसं वागावं हा इतिहास घेऊन स्वतः पृथ्वीवर देव आलेला होता, तो म्हणजे येशू ख्रिस्त. भरपूर बायबलची वचनं आहेत. म्हणून रोमकरास पौल काय सांगतो, ज्याला देवाची ओळख झाल्यानंतर तो रोमकरास मध्ये येशू प्रभू आहे. काय सांगितलं? येशू प्रभू आहे. तू मुखाने कबूल करशील, अंतःकरणात तोच विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं तारण होईल. हालेलुया. तारणाचं जीवन जे आहे ते विश्वासावर. तर आपण या प्रश्नाची उत्तर घेता घेता पुढे जाऊया. आपण जरा काय ते तुझा भाऊ अरुण. आता मोशेचा देव कोण? मोशेचा देव कोण? परमेश्वर. आणि फारोचा देव कोण? मोशे. हालेलुया. म्हणून योहान 10 जेव्हा तुम्हाला कुणीतरी देवाचं वचन शिकवतो, समजला तो तुमचा देव आहे, लक्षात ठेवा. त्याचा अपमान नाही, त्याचा द्वेष नाही, त्याची हेवा करायची नाही. कारण योहान 10:35 मध्ये येशूने ते शिकवलेलं आहे. आपण नवा करार बघतो, पण जुना करार पण बघा. जुन्या करारामध्ये देवाचे सेवक, कारण मध्ये 10:40 पासून पण तसं दिले, संदेष्टांना तुम्ही संदेष्टा म्हणून किंमत देतील, ते चमत्कार तुमच्या जीवनात घडायला सुरुवात होईल. संदेष्टांचा अपमान नाही करायचा. आधी दुनियामध्ये खोटे संदेष्टाचा मान आहे आणि खरे संदेश जे आहेत ते अपमानित आहे. कारण बायबल ते शिकवते, खोट्या संदेष्टाला सन्मान आहे आणि खऱ्या संदेष्टांना अपमान आहे. कारण येशू संदेष्टा म्हणून आला, त्याला भरपूर मोठ्या परिस्थितीमध्ये संकटात जावं लागलं. तुम्ही जर मध्ये पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली तर तुम्हाला त्या 4 शुभ वर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताचं चित्र सगळं दिसेल, काय त्याची कंडिशन लोकांनी केली, कारण तो खरा संदेश. त्यानंतर खोटे याचक आहे. आता मत्तेमध्ये 26:1-5 मध्ये वचन दिलं खोट्या संदेशाविषयीचं कसं दिलं, म्हणजे याचक. कारण याचक लोक आहेत. आता अरुण याचक होता, संदेश होता, पण त्यांनी देवाच्या सेवकाबरोबर राहून त्यांनी देवाच्या नियमाचं पालन केलं. आज बरेच याचक आहेत पण देवाचे नियम नाहीये, ते देवाच्या अपोजिट जाणारे खोटे ख्रिस्ती, खोटे संदेष्टे किंवा खोटे याचक पण आहेत. आणि त्याच लोकांनी येशू ख्रिस्ताला पकडले. हालेलुया. म्हणून बरेचशी उदाहरणं अशी आहेत आपल्याला बायबलमध्ये, ते बरंच शिकवण आहे. आणि ते शिक्षण आहे ना, जर तुम्ही ते पाळत असेल बघा, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून काही गोष्टी शिकायला मिळेल. जेव्हा 4 अध्यायामध्ये ना इब्री करासमध्ये तिकडे 14 पासून तर तिकडे 16 पर्यंत ते वचन दिलेले. तर तुम्ही ते अनुभव घेऊ शकता. तेवढा मला आता वेळ नाही. अर्धा तास पण वचन, अर्धा तासामध्ये तुम्हाला काय खायला देऊ का? असं घ्या बघा. तुझा भाऊ अरुण हा तुझा संदेष्टा होईल. काय त्याचा संदेष्टा? म्हणजे मोशे त्याला संदेष्टाचं रूप देते की तू आता, म्हणजे तू त्याला सांग ना, तो लोकांना सांगेल. हालेलुया. आता मी देवाचा संदेष्टा, बरोबर, म्हणजे देवाने माझी तयारी केली की तू संदेष्टा बन, बरोबर. असं आहे. मोशेला परमेश्वराने बनवलं आणि अरुणला परमेश्वरानेच बनवलं की तू त्याचं सांग, तो त्याला आज्ञा दे, म्हणजे तू त्याला सांग. तेव्हा मोशे अरुणला सांगते. काय सांगते बघूया.
वचन 2 जे काही मी तुम्हाला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल. बघा, तू सर्व बोल. काय सांगते? तुला आज्ञा दिलेली आहे ते सगळं बोल. कारण मोशे जवळ आज्ञा होते आणि त्या आज्ञा त्यांनी आपला सेवक, आता मी तुम्हाला काही आज्ञा देतो, जर तुम्ही ते पाळत असतील तर त्या आज्ञानुसार तुम्ही परमेश्वराची सेवा करतील. तुझा भाऊ अरोन फारोला सांगेल की तू इस्रायल लोकांस बघा, जी इस्रायल लोक आहेत ते मिस्र देशामध्ये होते, ते फारोच्या गुलामगिरीमध्ये होते. त्यांना सांगते तू त्याच्यातून त्यांना जाऊ दे, तू ठेवू नको, हे माझे लोक आहे. आता जर एखादी लोक पापात पडलेली असतात, बरोबर, आम्ही त्यांना जातात, मार्गदर्शन करतात, शिकवतात आणि त्यांना शिकवलं जाते की तुम्ही या पापातून बाहेर व्हा, कारण हे तुझं भविष्य फार मोठ्या प्रमाणात दुःखात जाणार आहे. हालेलुया. मनुष्य स्वभाव आहे, आम्ही पण पापी आहेत, आम्ही ते पण लोकांना सांगतो. मग देवाने आमच्यावर दया केली आणि आम्हाला उचलून त्याच्या जवळ ठेवलं. हालेलुया. त्याच्या जवळ ठेवल्यानंतर तुमच्या जीवनात छोटं मोठं काही पाप असलं तरी तो माफ करतो, कारण तू माणूस स्वभाव आहे. पण तुला जाणीव होते, तुम्हाला ती जाणीव झाली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रभूच्या वचनानुसार प्रवास केला पाहिजे. मी फारोचे मन कठोर करेन आणि मिस्र देशात माझी चिन्ह अद्भुते. आता आपण बघा, कधी कधी तुम्हाला कोणी काय बोललं का आपण भांडण करतात ना, नफरत करतात. ते बोलायचं नाही त्यावेळेला. येशूने काहीच बोललं नाही, त्याला मारलं पूर्ण. त्याला माहिती तो एकाचं मन कठोर करते, एकाचं मन प्रेमाने पडते, असं आहे ते. आता तुम्हाला आहे, मी याला घडवलं, त्याला घडवलं, त्याला घडवलं, या तिघांमध्ये एक लीडर मी बनवला, बरोबर. पण या लीडरला बनवल्यानंतर मी त्याला विचारायला गेला तर त्याच्या जीवावर येईल का नाही याच्या मेनच्या, असं असते. तर तशी परिस्थिती आहे. परमेश्वर एखादं मन कठोर करते तर एकाचं मन नम्र करते, लीन करते. हालेलुया. आता आपल्याच बघा, प्रेषित 1:24 मध्ये सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराला माहिती आहे ना काय करायचं. हालेलुया. जेव्हा आम्ही परमेश्वराला, जेव्हा आपली वेळ किंवा आपला समय किंवा आपला टाइम देतो, तेव्हा परमेश्वराला टाइम दिल्यानंतर परमेश्वर त्याचा टाइम आपल्याला देतो ना, आपल्याला त्या टाइमामध्ये तो मजबूती करतो. हालेलुया. कुणाच्या खुशी दुखते, खुशीत खुशीत. तरी फारो त्याने काय सांगितलं. आता एखाद्या टायमाला आपण सांगतात, बरोबर ना, तो आपला ऐकते का? कधी कधी ऐकत नाही, आपल्याच मर्जीने वागतात. हालेलुया. त्याचं मन कठोर केलेलं आहे, आता माझं मन नम्र केलेलं आहे, तर मला चुप राहावं लागेल. हालेलुया. आता तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जर देवाच्या वचनाचं पालन करत असतील ना, तर देव तुम्हाला त्याचं शिक्षण देईल. काय सांगते? मी मिस्रावर आपला हात टाकेन, जो ऐकत नाही त्याच्यावर मी हात टाकेन. आता मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही माझं ऐकलं नाही, पता नाही, देव तुमच्यावर हात टाकेल. मग तुम्हाला संकट येईल, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मुश्किल, काही ना काही अडचण येणारच. देवाचा हात सोडल्यावर का देवापासून दुरावलेल्या, देवाच्या लोकांपासून दूर केलेल्या अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा घटना होतातच. हालेलुया. म्हणून हे शिकायचं आहे. तुम्ही कधी कधी प्रार्थनेत येतात, कधी ऐकत नाही, कधी टाइम नाही, कुठल्या पण टायमाला येतात, देव 16:2 प्रमाणे बोलतात. नाही नाही, तुमची एकदा घडण केली, तुमची निवड केली, तुम्हाला हा मार्ग दाखवला, त्या मार्गानुसार तुम्हाला स्वतःला आपले नियम आणि आपले कामं करता आली पाहिजे. ती जबाबदारी तुम्हाला दिली आहे आणि नाही दिलं ती पीडा तुम्हालाच लागणार, तुम्हालाच दुःख लागणार, तुम्हाला समस्या येणार, तुम्हाला संकट येणार, तुम्हालाच दुःख येणार. हालेलुया. म्हणजे काही मुद्दे असे आहेत किंवा काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे ते शिकता आलं पाहिजे. जो देवाशी एक आहे, देव आपल्याशी एक आहे,
तर देवाची कृपा तुमच्या प्रत्येकाला ती कुठेतरी आध्यात्मिक जीवनाची वळण देत. त्यास मोठी शिक्षा करून मी माझ्या सेना माझे लोक इस्रायल वंशज यांस मिस्र देशातून बाहेर काढले. असे ते माझे लोक काय जे आहे इस्रायलचे लोक ते त्या फारोच्या गुलामगिरीतून मी बाहेर काढले. हालेलुया. आता देवाचे लोक आपण आहेत तर आपण पापी आहोत बरोबर. तर पापी असल्यानंतर परमेश्वर त्या शैतानाच्या हातातून आपल्याला बाहेर काढतो. म्हणून त्यांनी काय सांगितलं? हालेलुया. परिस्थितीमधून आपल्याला चेंज करायला सांगितलं. हालेलुया. त्याच्यातून मी तुम्हाला काय करेन? बाहेर मिस्रावर मी आपला हात उगारून त्यांच्यामधून त्याच्यातून जेव्हा बाहेर काढेल तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. म्हणजे तो परमेश्वर पिता आहे. हालेलुया. आपला परमेश्वर आपल्या पाठीमागे आहे आणि आत्म्याच्या द्वारे तो आत्म्यामध्ये बसलेलाच आहे. ऑलरेडी आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे ना आत्मपरीक्षण करून घेतलं पाहिजे. जर तुम्ही समजून घेतलं असेल ना आत्मपरीक्षण केलं असेल तर देवाची कृपा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अनुभविक म्हणून तुमचं जीवन परिवर्तन होईल. वचन हर एक माणसाला वचनाद्वारे त्याला तो शिकवतो. हालेलुया. पण शिक्षण घेणाऱ्यालाच ते समजते. मोशे आणि हरोन त्यांनी तसं केलं. परमेश्वराने त्यास आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. आता आम्हाला आज्ञा असेल ते आम्ही तुम्हाला शिकवणार आहे की नाही. परमेश्वर मोशेला आज्ञा दिली आणि मोशे हरोनला आज्ञा देतो. हालेलुया. मी आता मला परमेश्वराने आज्ञा दिली मी तुम्हाला देतो. तुम्ही ती आज्ञा घेतली तर त्या आज्ञाचं फळ तुमच्या भविष्यामध्ये ते काम करायला सुरुवात होईल. मोशे आणि हरोन यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे 80 वर्षाचा. काय सांगते? मोशे किती वर्षाचा? आता तुम्ही विचार करा आपल्या 50-60 झाले का सांगते वय संपलं. तो 80 वर्षाचा असताना जाऊन युद्ध करायला गेलेला. मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी 80 वर्षाचा आपला 80 वर्षाचा म्हातारा काय करेल? सूत्रसेट मध्ये 90 मध्ये दिले 70 ते 80 वर्ष नाही तर डामडोळ आहे की नाही. काही नाही त्याचा. हालेलुया. आणि त्याचा भाऊ 83 वर्षाचा 3 वर्षाचा मोठा 3 वर्ष मोठा होता आणखी हा म्हातारा. आणि त्याला सांगतो तू काठी आपट. तर म्हाताऱ्या माणसाला काठी घेऊन जावं लागते. याच्या हातात काठी मारायला सांगितलेलं आहे. पाण्यावर मार काठी सोड साप बनव म्हणेल. साप बघितला तर जीव घेऊन पळत बरोबर. मग हरोन 83 वर्षाचा होता. किती वर्षाचा? आणि तो मोशे आता 80 वर्षाच्या माणसाकडे म्हातारा माणूस असेल त्याच्याकडे जा तू पहिलं सांगेल पाय दुखतात. कारण त्या काळात पाप कमी होती तेव्हा शरीर मजबूत होतं. हालेलुया. हालेलुया. अरे 969 वर्ष मथुशेलचं झालेलं आहे. उत्पत्ती 5 अध्यायामध्ये 27 वचनामध्ये बघितलं. किती? 969 वर्षाचा मनुष्य जिवंत आहे बायबलमध्ये. आम्ही कुठे आहोत आम्हाला स्वतःला माहिती नाही आम्ही आता कुठे आहे. कारण आमच्या शरीरात पाप 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 बसलेली आहे. त्याच्यामुळे शरीर झाले हळूहळू हळूहळू कमजोर. हालेलुया. पूर्वीच्या काळात माणसं मजबूत असायची. पाप कमी खाऊन मजबूत व्हायची. मजबूत खाणं होतं. आता खातात मजबूत
पण पापाने भरलेली आहेत एवढे मजबूत की शरीरच कमजोर. म्हणजे तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी सांगितलं मी मलाच बोलून दाखवते अशी शंका व्हायला नको. कधी कधी हा प्रश्न असतो कारण मी इकडे बघायला लागला तर त्यालाच बघतो. असं नाहीये, माझा विचार देवाबरोबर आहे आणि फक्त पाहणार तिकडे. जर कुणी एखादा प्रतिसाद करतो तर थोडस त्याला बघेल, नाहीतर माझं दृष्टिकोन असं नाही की मी तुम्हाला बघतो. मी माणसं बघायला नाही आला, मी माणसाला शिकवायला आले. समजलं? नाहीतर काही दृष्टिकोन तसा आहे. हालेलुया. कारण लक्ष आपल्याला ज्या वचन दिले ना, वचनाचं पालन काय करावं आणि काय शिक्षण मिळाले त्याच्याकडे आपल्याला पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आपले डोळे अंतरात्म्याचे ठेवा, बाहेरचे डोळे ठेवू नका. कारण बाहेरचे डोळे काय करतात, आपल्याला देवापासून दूर करतात. डोळा हा शरीराचा दिवा आहे, तर दिवाच ठेवा, अंधकार नका. नंतर परमेश्वर काय सांगते, नंतर परमेश्वर मोशे आणि हरोन यांना म्हणाला, तुम्ही अद्भुत कृती दाखवा. काय सांगते, तुम्ही स्वतः काहीतरी अद्भुत कृत्य. हालेलुया. आता काहीतरी अद्भुत कृत्य काय दाखवलं तर माणूस पहिला बघतो. काही लोक जादूगार, जादूगाराची पण असते आणि पवित्र आत्मेच्या ताकदीत म्हणजे जी पवित्र आत्मा म्हणजे परमेश्वर पिता त्याची जी काही अद्भुत असते ती दाखवणारी अशी असते की ते तुमच्या आध्यात्मिक जीवनाचे लोक असतात त्यालाच दिसतात, बाकीच्या लोकांना दिसणार नाही. आता तुमच्यामध्ये जर विश्वासी लोक आहेत आणि मी जर काही इकडे दाखवलं तर ते विश्वासीच लोकांना आहे. आता त्यांनी फारोला दाखवायला लावलेला आहे, तर फारोला सगळं दिसते. ज्या माणसाला, आता बघा, ज्या माणसाचा विश्वास आहे ना त्यालाच तो दिसेल. आता जर मी सांगितलं भिंतीवर परमेश्वराचं तुम्हाला रूप भेटेल, पण जो विश्वासी आहे त्यालाच भेटेल, बाकी दुसऱ्याला भेटणार नाही. कारण त्याच्या मनात एवढे पाप आहे, त्याला दर्शन कसं दिले. मी पापी लोकांचा ऐकतो. हालेलुया. देव पापी लोकांचा ऐकत ना, जो देवाची इच्छेने वर्तन करतो त्याचा ऐकतो. यशाया 1:15 मध्ये सांगितलं, तुमचे हात रक्ताने भरले म्हणून मी दर्शन देतो. आपण आपलं मन परिवर्तन आहे की ते विश्वासाच असते आणि देवाच्या सेवकावर आपला विश्वास बसला पाहिजे, तेव्हा तो चमत्काराने अद्भुत दिसतो, नाही तर नाही भेटणार. कोणत्याच माणसाला दिसत. आता मला जरी ते एकाला सांगितलं ना की देवाचं दर्शन इकडे दिसणार आहे, पण माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझं पूर्ण प्रेम असेल तरच मला दर्शन दिसेल, नाही तर मला नाही दिसत. आता मी घरी असतो, कधी कधी प्रार्थना करतो, कधी कधी मला दर्शन येते तर कधी येत नाही. तर डोळे बंद करत राहील विचार करत नाही येत ना, नाही वांधा. आज देव दुसऱ्याला कोणाला तरी दर्शन द्यायला गेला असेल म्हणून मला देत नाही. मग गुडघे टेकायचे, प्रार्थना करायची, प्रभूला सांगायचं प्रभू तुला धन्यवाद देतो, आणि ज्यांना लोकांना अद्याप ओळख झाली नाही त्यांना पण ती ओळख. म्हणजे आपण काय रोज बघायचं का, रोज दर्शन घ्यायचं का, नाही. मग आत्म्याने माझ्याशी बोल, म्हणजे उद्या मला काय सांगायचं काय बोलायचं असेल तर मी तुमचं काम करतो, तुम्ही मला शिकवा तरच मी आज्ञाद्वारे पुढे जाईल. हालेलुया. हर चीज मध्ये पहिलं स्थान देवाला द्यायचं ना. देवाला सांगा तुम्ही मला शिकवा ना. मी तो बायबल वाचतो पण मला ज्या डोक्यात राहत नसेल तर मला फायदा काय. हालेलुया. तेव्हा तो आपल्याला शिकवा. आज्ञा घ्या. आता मी तुम्हाला प्रार्थना करतो किंवा मी तुम्हाला मार्गदर्शन करतो किंवा तुम्हाला मी शिकवतो काहीतरी, तुम्ही आज्ञा घ्यायला पाहिजे. संत पौराणिक कसं करीत 11:1 मध्ये दिली तसं. आता मुशीने आज्ञा घेतली, भावाला पण जोडीला घेतलं. हालेलुया. पण छोट्या भावाला दान जास्त आहे ना, मोठ्या भावाला दान कमी आहे. तो 83 वर्षाचा आणि 80 वर्षाचा 80 वर्षाचा माणूस आहे, तो देवाबरोबर आहे, आणि 83 वर्षाचा आहे तो देवाबरोबर नाही, तो त्याच्या भावाबरोबर आहे. म्हणजे छोट्या मध्ये 23:12 जो नम्र होईल तो उंच केला. मग त्यांनी छोट्या भावाचं ऐकलं, आपल्या इकडे मोठ्या भावाचं ऐकायला लागते. हालेलुया. समजलं? मी मोठी आहे, मी मोठा आहे, असं नाही. देवाच्या ज्ञानापुढे नम्र बनायला ते लहान लहान छोट. तसं फारो तुम्हाला बोले तेव्हा तू अरुणाला सांग आपली काठी घे, फारोच्या पुढे टाक, तिचा साप होईल. मी इकडे काठी टाकली ना, साप झाला, ते एक पण उभा राहिला. त्यांनी फारोच्या पुढे टाकायला सांगितलं, लोकांच्या पुढे नाही टाकायला सांगितलं की लोकांच्या पुढे टाकलं लोक पळू दे. नाही, त्याने कोणाला सांगितलं,
फारो, फारोच्या पुढे साप टाक, म्हणजे काठी टाक, मग तुला साप दिसेल. हालेलुया. त्यांनी मांत्रिक लोकांना बोलवलं, तू पण करून दाखव. मिस्री लोकांमध्ये जे आहेत ना त्यांचे मिसर मधला त्यांना बोलवलं, या तुम्ही पण करून दाखवा, आमचा पण देव चमत्कार आहे. हालेलुया. पण त्याला फारोला काय केलेलं होतं की मोशेला सांगितलं की तू फारोचा देव बन. हालेलुया. म्हणजे लोक त्याची पूजा करतील, लोक त्याचा सन्मान करतील. हालेलुया. बायबल मध्ये त्याच नाव फेमस झालं. मोशे व हरोन यांनी फारो जवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे केले. अरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक याच्या पुढे टाकले, तेव्हा तिचा साप झाला. काय केलं? टाकली काठी आणि तिचा. हालेलुया. मग बघूया काय सांगते ते. मग फारोने तुम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळतील. देवाचे सेवक आहेत ते पण अद्भुत चमत्कार करतील, आणि हे तांत्रिक मंत्रिक जे आहेत ते सुद्धा चमत्कार करतील. पण ओळखायचं आहे तुम्हाला, आणि जर तुम्ही खऱ्या मनाने ओळख केली असेल तर तुमची ओळख हमेशा टिकलेली राहील देवाबरोबर. नाही तर तांत्रिक मांत्रिकच्या बरोबर राहिले ना, ते तांत्रिक मांत्रिक तुमचे करूनच बसतील. तुम्हाला काय नाही, आज या 8 दिवसांनी या 4 दिवसांनी या, देवाचं दर्शन नाही देणार, पण मग तुम्हाला शेवटला विश्वास कमी व्हायला लागला, ती तांत्रिक शक्ती जास्त ताकद नाही चालणार. देवाचे सेवक जर असेल ना त्याची शक्ती नाही चालणार, अजिबात नाही चालणार. आमच्या पुढे त्यांची ताकद नाही चालणार, कारण फार त्यांना कठीण जाईल. कारण देवाचं सामर्थ्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण आपल्यात पाप असेल तर त्यांची शक्ती वाढेल, पण आपली शक्ती कमी होईल. पाप नाही पाहिजे आपल्याजवळ. हालेलुया. लक्षात ठेवा, कोणत्याही तांत्रिक मांत्रिक जे करतात त्याची हिंमत नाही. हालेलुया. कारण जेव्हा जेव्हा मी काही लोक बघतात तांत्रिक मांत्रिक जाणारे, हालेलुया, रस्त्याला मी जात असेल मोटरसायकल मला बघितलं ते मला हात तोडतात. मला माहिती नाही मी याला काही केलं नाही, मला कशाला हात म्हणतात. हालेलुया. तर मी काय हसतो आणि असा हात करून जातो. प्रभूचा आशीर्वाद. हालेलुया. माणसाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत, किती मी अनुभव घेतोय. मी असा जेव्हा जास्त मी बाहेर फिरतच नाही असा प्रश्न, पण पूर्वी मी फिरायचा ना त्यावेळेला बरेच मी असे माझ्या जीवनात अनुभव घेतले. मग जेव्हा मी बायबल जास्त वाचायला सुरुवात केली ना, बायबल मध्ये पुढे इंटरेस्टली घेतला, तेव्हा मला समजायला लागलं, अरे हे मला नमन का करतात किंवा हे मला प्रणाम का करतात, याला देवाचं रूप दिसतं. मग ती कसं होते तुम्हाला सांगू शकता. कारण फारोला पण बघा दाखवण्यासाठी मोशेला देव म्हणत, फारोचा देव. शेवटी फारोला मोशे पुढे झुकायला लागलं की असं आहे. देव मध्ये योहान 15:4-7. आता तुम्ही देवाचं वचन, आता योहान 10:35, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हटलं तरी आज्ञाभंग होत नाही. लक्षात ठेवा. पण कधी गर्व नका करावं की माझ्या देव आलाय ना मी आता स्टाईल मारेन, देत टोकून फेकून त्या डाळकन उडवून कचऱ्याप्रमाणे. तिथे असा शब्द वापरा जसं लूक 5 मध्ये बघा वापरलेला आहे पेत्राने. हालेलुया. तर काय शब्द वापरला? मी पापी व्यक्ती. जेव्हा आपल्यातून काय चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी घडले ना, तिकडे स्वतःला पहिले ताबडतोब शब्द वापरा, मी पापी व्यक्ती. काय बोलतील? काय सांगतील? मी पापी व्यक्ती. जेव्हा पापी व्यक्ती आहे असा शब्द जेव्हा वापरतो ना, तेव्हा तो मनुष्य आजादी होतो आणि देव त्याला प्रेमाने जवळ करतो. बायबल हे शिकवते, कधी पण आपल्या स्वतःच्या वंशामध्ये केवढंही लोक तुमची स्तुती करतील. लक्षात ठेवा, माणसाच्या बाबतीत सावध राहा. मध्ये 10:17 आणि मध्ये 10:32-33 हे फक्त पाळून ठेवा. सन्मान करायला, सत्कार करायला दुनियाचे लोक तुमच्या समोर उभे राहतात, पण देवापुढे सत्कार करायचा नाही आणि देवापुढे कधी मोठ्या गोष्टी करायला जायचं.
हालेलुया. कधी बुटं घालून त्या वेदीवर किंवा चपला घालून वेदीवर चढायचं. श्वास घाला पाहिजे, नवीन श्वास घाला, वेदीचे श्वास घाला. नसे तसे आहेत तसे समाधान. हालेलुया. कारण ती जागा देवाची आहे, तिथे आपली स्टाईल चालत. कारण देव तुमच्यात कार्य करतो, स्टाईल नाही म्हणत. देव स्टाईलर नव्हता, समजलं. आपण लोकांपुढे खूप प्रदर्शनाचा प्रयत्न, कपडे कसे तरी घाला, तुमचा प्रश्न आहे, त्याला मी नाही सांगू शकत. पण आपल्या हृदयाची पवित्रता नेहमी ठेवा. शरीराची पवित्रता आपण ठेवा, हृदयाची पण. लोकांना दाखवून काय करणार आहे मला सांगा. काय करणार, काय बक्षीस देणार आहे ते, काय बक्षीस देणार मला सांगा. हालेलुया. आता मी इकडे कार्य करतो, काम पण करतो, हे पण करतो. हालेलुया. मी कधी तुम्हाला दाखवले नाही की मी कोणते आहे. मला देवाने जे दिले त्यात समाधान आहे आणि मी समाधानी करतो. त्यांनी आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांची स्थापना झाली. बघा, त्यांनी आपापली काठी टाकली. हा, कोणते तांत्रिक लोक जे होते. पण मोशेची काठी टाकलेली होती, त्या काठीने त्याच्या सापाने सगळ्यांना घेऊन खाल्लं. हालेलुया. तुम्ही विचार करा, देवाजवळ इतकी ताकद आहे, ते दुष्ट आत्म्याची ताकद एवढी चालणारच नाही. किती प्रयत्न करा तुम्ही, पाहिजे ते बघा. पण अरुणाच्या काठीने त्यांच्या काठ्या घेऊन टाकल्या. बघा काय केलं, ती काठी टाकली ना त्याच्या काठीने. तथापि फारूचे मन कठीण झाले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व आरोन यांचे म्हणणे ऐकले. हालेलुया. मोशे आणि आरोन त्याचं काय तो ऐकत नाही, कारण त्याचं मन कठीण केलेलं. आता तुमचं मन कठीण केले तर तुम्ही माझं ऐकणार का? नाही ऐकणार तर सोडून. आता मी काही कारणं शिकवतो, बरेच गोष्टी सांगतो, पण ते ऐकायलाच तयार नाही. तर मन विचार केला, आता परमेश्वराने त्याला फार सारखं केले नाही तर मी तरी काय करू. मी माझं काम मी स्वतः करायला बघतो. अरे कधी पण लक्षात ठेवा, अशा घटनामुळे तुम्ही भांडणं नका करावं. त्याच्या मागे तुम्ही भांडायला जातात, भांडायचं नाही. बायबल काय शिकवते, प्रभू येशू भांडला का, आता तो काय भांडायला गेला का? नाही, त्यांनी आयडिया केली सगळी. बस व्यक्ती करून एक गोष्टी बनवल्या, ज्याला पटलं ते पटलं, नाही पटलं तर सोडून. भांडून करून कोणत्या भांडणाने आपल्या गोष्टी होणार नाही. काय त्यांना करायचं ते करू दे. तो जर जोडीला आहे ना, हे शरीर त्याचं आहे ना, तर तो बघेल. आपलं काही नाही, आपण आल्यात ते काही घेऊन नाही ना, जातात ते पण काही घेऊन जाणार नाही. म्हणून जर देव आपला आहे, तो जोडीला आहे, तोच आपल्याला नेणार आहे तिकडे. तेव्हा परमेश्वराने मोशेस म्हटले फारोचे मन कठीण झालेलं आहे, तो या लोकास जाऊन देत नाही. सकाळी फारोकडे जा, पहा तो नदीकडे जाईल. ज्या काठीचा साप बनवलेला होता ते हाती घे. बघा, नील नदीच्या काठी बघा त्याच्या बेटीस. आता त्याला उभं राहायला सांगितलं, मग त्यात काय कर, काठी मार, मग रक्त बनेल, मग त्याच्यातले मासे मरतील ना, मग वास सुटेल, हे फळ काढतील. हालेलुया. आणि देव तो देव आहे ना, माणूस ते माणूस. लक्षात ठेवा, जर देवाबरोबर आपलं नातं जोडलेले आहे ना, तिथून सोडून आपण माणसाच्या मागे लागलेला आहे तर जिंदगीवर रडावं लागेल, पण फायदे नाही होणार. कधी येशूचा हात सोडायचा नाही. आपल्या लोकांना बरीच सवय आहे, इथे येशू ख्रिस्त आपल्या जीवनात मोठे अद्भुत चिन्ह करते, तो आला ब्रदर, तो आला पास्टर, इकडे चालले तिकडे चालले, आणि शेवटला काळ अशा रस्त्यात पडतात की त्याचा कोणाचाही ठिकाणा तिकडे लागला जात नाही. प्रभूचे शिकवणच असं आहे, प्रभूचे मार्ग असे आहेत, त्याच मार्गावर ना. आज मिसर देशामध्ये इतका पब्लिक, इतका लोक होता, तेव्हा पुरुष तसे होते, मुलं होते, बायको होते, किती लोक होते त्याच्यामध्ये. गिनती फक्त पहिले पुरुषांचीच होती. हालेलुया. आणि ह्या लोकांची गिनती आपण टोटल नाही मारू शकतो, पण बायबलमध्ये तेवढे टोटल दिलेले 6 लाखाचा विषय केलेला आहे. पण ते पुरुष आहेत 100%, पण त्यात मुलं आहेत, बायका वगैरे आहेतच. हालेलुया. पण
आता तुम्ही तो विचार कराल, बायबलच्या नियमानुसार त्यांना बाहेर कसं काढते, तो मोशेच बाहेर काढतो. हालेलुया. परमेश्वर त्याची काळजी घेते, हर माणसाची काळजी घेते. किती तुम्ही दुःखी असू दे, किती समस्या असू दे, किती संकटात असू दे, शेवटी प्रत्येक मानवाची जबाबदारी प्रभू येशूच्या डोक्यावर टाकलेली आहे आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू येशूच त्या माणसाला सहाय्य करतो. मार्क 5व्या अध्यायामध्ये बघा माणसाला नेऊन टाकलेलं, योहान 5व्या अध्यायामध्ये बघा टाळ्याच्या किनाऱ्यावर टाक. बायबलमध्ये कशी कितीतरी उदाहरण डाव्या करारामध्ये टाकले. शेवटी प्रभू येशू तिथे स्वतः जातो. माझ्या पाप्यावर दया केलेलं, माझ्यासाठी प्रभू येशू स्वतः आला, मला आमंत्रण केलं, मी त्याच्या जोडीला राहिला आणि आज मी त्यांची सेवा करतो. तो परमेश्वर किती महान आहे, धन्यवाद. हालेलुया. हे अनुभव घ्या, आपल्याला घ्यायचे. ते आम्ही प्रार्थनेत येतो म्हणून झालं असं नाही, देवाची पण काही कामं केली पाहिजे. मत्ते 5:16 प्रमाणे तेव्हा आता मोशेने परमेश्वराने काय काय गोष्टी बनवलेल्या ते बघा. हालेलुया. जे नियम घेतलेले होते, ज्या वेदी घेतलेल्या होत्या, ज्या वचनाचं पालन घेतलेलं होतं, वचनाचं पाळण्याप्रमाणे ते वागत होते, चालत होते, तेव्हा त्याला नाव मिळालं. त्यांनी काम केलं परमेश्वराचं. आज जगामध्ये त्याचं नाव आतापर्यंत जिवंत आहे आणि मोशेचं नाव आज तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये. हालेलुया. तो महान सेवक आहे. मोशे शब्द बोलण्याची आपली अवकात नाही किंवा पात्रता नाही. तो परमेश्वरचा महान सेवक आणि महान व्यक्ती आहे आणि देवानी त्याला लोकांचा देव बनवला, फारोचा देव. आणि फारो मिस्र देशाचा राजा असल्यामुळे त्याचा देव दिला. त्याच असे सांग की इब्रांचा देव परमेश्वर याने माझ्या हाती तुला हा निरोप पाठवलेला आहे की माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते रानामध्ये माझी सेवा करतील, पण पहा तू अजून ऐकत नाहीस. मन ते कठोर त्यांनीच केलेले आहे, पण तरी सुद्धा त्याला देव हा शब्दाचा वापर करत आहे. परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे, तुला ह्यावरून कळेल. मी आपल्या हातातली काठी त्यासाठी नदीतल्या पाण्यावर मारीन. बघा आता परमेश्वराचा शब्द काय दिले, हालेलुया. आणि मी पाण्यावर मारीन आणि त्या पाण्याचं रक्त करीन. नदीतले मासे मरतील तिला घाण सुटेल. नदीचे पाणी पिण्याचे मिस्री लोकांना घाणीचा पाणी कोण पिणार? देवाला द्यायचं माहितीये आणि घ्यायचं माहिती. देवा पलीकडे कधी जायचं नाही, बाकी कोणतरी काहीतरी करा. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अरोनाला सांग की आपली काठी घे, मिस्र देशात म्हणजे नद्या, नाले, तलाव व या सर्वांवर आपला हात उगार, म्हणजे त्या सर्वांची रक्त बनेल. हालेलुया. त्यांनी काठी उगारायला सांगितले आणि सगळ्यावर नद्या बिद्या नाले सगळे आहेत त्याच्यावर काय केले, म्हणजे कुठे पाणी प्यायला संधी दिली नाही त्यांनी. आणि आपण देवापलीकडे कुठे जाणार आहे मला सांगा? कुठल्या ठिकाणी आपण या ब्रदरकडे आजच्या काळामध्ये कुठे जाऊ नका रे, कुठे जाऊ नका. नाही पटलं ना तुम्हाला स्वतः काहीतरी थोडे तरी घरोघर पिता ना देवाच्या गोष्टी त्यांना सांगा, माणसाला समाधान येईल ते काम कर. कारण देव लाखो लोकांतो निवडते. जेव्हा तो निवडते ना तर त्याला वाटते, अपेक्षा आहे की माझ्या मुलाने माझं काहीतरी चांगलं कर. कोणाच्या पाठीमागे जाऊ नका, कारण तुम्हाला त्या आत्म्याची ओळख नाही. ते कशाला भटकतात इकडे? लोकांना पण प्रार्थनेतून लोक इकडे तिकडे करत असतात. कधी करू नका, कोणी चूक करू नका. मार्क 9:42 शेवटला फार परिणाम होते, कारण आम्ही इतक्या वर्षामध्ये अनुभव घेतलेले आहेत. ज्याला पटते स्वतःच्या मर्जीने कोणाला जायचे ते मी कधी कोणाला अडवत नाही, कारण बायबलची मुद्देच तशी आहे. गावांमध्ये जा 6 मध्ये होते लोक गेलेले. आता याच्याबरोबर बघा तुम्ही विचार करा, जेव्हा फारोने जेव्हा मिस्र देशामध्ये बरोबर खूप सतावलं, त्रास दिला, पण परमेश्वरला दया आली. परमेश्वरने त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मोशेने त्याला त्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये किती सुंदर रीतीचा अनुभव आपण बघतात.
आता ते बाहेर काढल्यानंतर त्यांची काय कंडिशन झाली? शेवटी मोशे परत परमेश्वराला भेटायला गेला, तेव्हा 10 आज्ञा घ्यायला गेला. तर 10 आज्ञा निर्गममध्ये आपण श्रद्धेमध्ये बघतात. आज इथून सुरुवात केली तर तुम्हाला मिस्राचा सगळा अनुभव भेटेल आणि फारोची स्टोरी आणि मोशेची स्टोरी सगळी गोष्टी आपल्याला समजून जाईल. बरेचसे इतिहास आहे त्या गोष्टी. शेवटी ते लोक काय केलं? फरोनने काय केलं? सोन्याची मूर्ती बनवली. बजाय कोणाला लागला शेवटी? कारण ते इतके वर्ष त्याच्या हातामध्ये होते, 40 वर्षे गुंतलेले होते, एका मागे लागलेले होते, ते शेवटी त्याच्याच मागे लागायचा प्रयत्न केला. पण त्यांनी कधी देवाचे गौरव नाही केले की देवाने आम्हाला याच्या घाणीतून बाहेर काढलं. तांबडा समुद्र बघितला, समुद्र बघितला, आता कसे जाणार आम्ही? तरी त्याच्यातून पण बाहेर काढणार. बाहेर काढल्यानंतर परत ती मूर्ती पूजा सोडायला तयार नाही. आज पण तुम्ही आणि मी बरेच लोक यायचं आहेत अद्याप त्या पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2:22 तारखे आहेत. तुम्हाला ती पीडा भोगायलाच लागणार. कारण एकदा बाहेर काढल्यानंतर तुमचं जीवनात एक रूपांतर झाल्यानंतर परत त्या रस्त्यात जायचं आणि गेलं तर त्याचा शेवट फार खतरनाक आहे. मग तिथे आपण दोषी ठरतात. तिथे मध्य 12 शेवटला आपला हिसाब आपल्याला न्यायाच्या दिवशी तो परमेश्वर आपला न्याय करेल. हालेलुया. मनुष्य न्याय करायला जाऊ नका. न्याय करणारा एक समर्थ आहे, तो म्हणजे परमेश्वर. आपल्या सगळ्यांची कर्म आपल्याला भोगायला लागणार. शेवटी आपली कर्म आपल्यालाच भोगायला. आपण काम करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, आपल्याला पोटाला खायचं काय आहे तर आपल्यालाच कष्ट करावं लागतं. तसं तेच आहे. आपल्या जिंदगीमध्ये सुख समाधान आणि शांती जर मिळवायची असेल तर आपल्याला देवाजवळ राहायचं. हालेलुया. 10 रुपये 20 रुपये कमवायला किती अखा दिवस कधी लागतो? 100 रुपये कमवायला एखा दिवस लागतो. कधी कधी कोणतेही दिवस आपल्याला कुठल्या कुठल्या कष्टामध्ये करावं लागतं. तसं परमेश्वर पित्याच्या बाबतीत शेवटच्या म्हातारपणापर्यंत आपल्याला शेवटचा काळ त्या देवाच्या जवळ जायचंय म्हणून आपलं क्षण, आपला वेळ, आपला समय एक देवाच्या इच्छा चालण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि जर त्या प्रयत्नामध्ये तुम्ही असेल तर देव तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास समर्थ आहे. म्हणून आपल्याला शिकायचंय, आपल्याला अनुभव घ्यायचे आहेत, आपल्याला आत्मपरीक्षण करायचंय. तर पुढचे वचन सगळ्यामध्ये रक्त होईल. जेवढा पाणी पडलाय त्या पाण्या जिथे आहे तिकडे त्याच्यावर हात उगारल्यानंतर तिथे संपूर्ण रक्त रक्त. कारण शब्दाद्वारे सृष्टी बनवली. तुम्ही विचार करा, परमेश्वरी शब्दाद्वारे सर्व काही निर्माण केलेलं आहे. हालेलुया. आणि लोकांना त्याची अद्याप झाली नाही. तो शब्दाचा देव परमेश्वर काहीतरी करेल. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्यांनी काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. त्या काठीने रक्त झालं. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला एक शिकायचं आहे. वचन 21. नदीतले मासे मेले. तिला घाण सुटली आणि नदीतले पाणी पिवेना. साऱ्या मिस्र देशात रक्तच रक्त झालं. विचार करा, एका माणसाचं मन कठोर केले आणि एका माणसाला मन नम्र दिले, लीन दिले. तिकडे तो अद्भुत चिन्ह चमत्कार करते. एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये मोठे संकट आले एका माणसाद्वारे. कधी पण लक्षात ठेवा, एखाद्या माणसाद्वारे जीवनात गावात आपल्याला संकट येतात, समस्या येतात. त्या माणसालाच पहिल्या जागेवर आणणं गरजेचं आहे. आता फारोमुळे किती लाख लोकांची नुकसान होत चालले. वर्ष 22. तेव्हा मिस्रांच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व आरोन यांचे म्हणणे ऐकेना. हालेलुया. त्यांचं मन काय सांगते? ऐकत. त्यांच्या लोकांनी केलं. हालेलुया. तांत्रिकमध्ये पण त्यांचं मन कठोर केलेलं आहे, ते ऐकत. कारण देवानेच त्याच्या मनाची तयारी केलेली होती. वचन 23. फारो मागे फिरून घरी निघून गेला. तेव्हा त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. कैसे ते
ते सुद्धा त्यांनी लक्षात घेतलेले नाही. आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने शिकवलेले नियम आहेत, विधी आहे, गुण आहेत, ते पाळता आले पाहिजेत. आणि तुम्ही जर ते पाळत असतील तर परमेश्वराची जी उपस्थिती आहे ती तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी ते कार्य करण्याची संधी तुम्हाला देव देईल. वचन 24 सर्व मिस्री लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास जरी खोदले, कारण नदीची पाणी त्यास पिले नाही. आता तुम्ही विचार करा, इकडून तिकडून त्यांना मेहनत करायला लागली झरे खोदायला. पण वचन 25 परमेश्वराने नदीवर प्रहार केलेला 7 दिवस भोगले. नदीच्या यावर प्रहार केलेला होता तेव्हा 7 दिवस लोटलेले होते. पाण्यासाठी काय काय करतो. परमेश्वराचे जे नियम आहेत ना ते पहिले पाळा. बघा आहे खूप मोठ्या प्रमाणात, तेवढा वेळ नाहीये, तर तुम्ही ते पुढच्या गोष्टी तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि तुम्हाला स्वतःला पण त्याचा अनुभव. तर आता ते समजायचं आहे की आमच्याही प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरी वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, नियमाद्वारे, मार्गाद्वारे जर आम्हाला आमंत्रण केलेलं आहे ना, आम्ही परमेश्वरच्या सहवासात आहे आणि परमेश्वर या पवित्र शास्त्राद्वारे आमचं जीवन आहे. माणूस हा काळा आहे, बरोबर, जे कवर एक काळा आहे, त्याचं मन एक साप आहे, ते म्हणजे परमेश्वराचा आत्मा. एक बायबल आहे, बायबलची वचनं आहे, ते तुमचं जीवन आहे. जर हे तोंड उघडलं, हे मन उघडलं तर हे दिसेल, आणि हे असंच बंद झालं तर तोंड असंच राहील. त्याच्यात बदल होणार नाही ना, देवाची ओळख होणार नाही. म्हणून मन मोकळं करा, तुमचं जीवन मोकळं होईल. मग ते 5:8 मध्ये जे अंतःकरणाची शुद्ध ते धन्य देवाला पाहिजे. शरीराचे स्वच्छ नाही सांगितलं, अंतःकरणातली स्वच्छ. म्हणून वस्त्रापेक्षा शरीर आणि अन्नापेक्षा या वस्त्राकडे लक्ष देऊ नका, अंतःकरणाकडे लक्ष द्या. आणि आपल्या स्वतःच्या पवित्रताकडे पूर्णपणे जर लक्ष दिलं असेल तर पवित्रताच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करेल ना, आपलं जीवन या मजबूतीचा अनुभव दाखवेल. कारण मोशेने जे केलेलं होतं तेच आज तुम्हाला ना मला करायचं. आजच्या काळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रभूची उपस्थितीचा अनुभव लोकांना द्यायचा. संकट येणार, दुःख येणार, समस्या येणार. परमेश्वराने त्याचं मन काय केलं असेल, समोरच्या व्यक्तीचं मन कठोर केलं असेल तर तुमचं मन नम्र केलं असेल तर तो कठोर करणारा तुम्हाला कदाचित सतवायचं काम करेल. तुम्ही नम्र बनायचं काम करा आणि फारूच्या गोष्टी डोक्यासमोर आणा. ज्या गोष्टी अशा लक्षात आणा की हे देवाचे महान व्यक्ती कसं जीवन जगले ते लक्षात आणा. मग त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीशी तो आज काळ अद्यापपर्यंतच आहे. म्हणून आज शेवटच्या काळामध्ये खरे याजक कोणते होते, खरे संदेष्टे कोणते होते, हे आज आपण शिकायचं आहे. आणि खोटे संदेष्टे कोण होते ते पण शिकायचं आहे. स्वतःला आपल्याला बघायचं. आपलं मन, आपलं शरीर, आपला आत्मा आहे. परमेश्वर आपली कर्म आपल्याला प्रत्येकाला ज्याची त्याची कर्म तो परमेश्वर, तुझे ना माझे कर्म असं नाही घेणार, ज्याने केले त्याला त्याचं उत्तर द्यावं. तर आपण छोटेसे प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. तू दयाळू परमेश्वर आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू सहाय्य कर, आशीर्वाद कर. तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. सर्व मंत्री लोक, आमदार, सरपंच, सर्व पोलीस लोक मिलिटरीवर प्रभूचा आशीर्वाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.